नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण जात आहोत राणीची बाग येथे, जे भायखळ्याला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणते कोणते प्राणी आहेत, किती प्राणी आहेत, ते अवेलेबल आहेत की नाही, आणि पावसाळा असल्यामुळे काय तिथे स्थिती आहे. तर पुन्हा व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. चला भेटूया आपण तिथेच. तर मंडळी, आम्ही निघालो तर ठाण्यावरून बाईकवरून. माझ्यासोबत विशाल पण आहे आणि मी राईड करत होतो आणि अगदी 1 तासात आम्ही पोहोचलो आहोत. मी पोहोचतो वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय, याला राणीची बाग आणि मुंबई झू असं सुद्धा म्हटलं जातं. तुम्ही पाहू शकता इथे काही स्टॅच्यूज ठेवले आहेत प्राण्यांचे, जे जे अवेलेबल आहेत इथे. तर आपण बघणार आहोत नक्की कोणते कोणते अवेलेबल आहेत, कोणते नाही आहेत, त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला देईन मी पाहू शकता मुंबई झू, द मुंबई झू वेलकम्स यू. आणि जी तिकीट होती ती पर पर्सन 50 रुपीज होती ॲडल्टची, आणि जर तुम्ही लहान असाल बिलो 12 तर 25 रुपीज आहे. तर आपण आता पुढे जाऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपण सिक्युरिटी चेकने आता आतमध्ये गेलो आहोत. आणि तुम्ही पाहू शकता सगळे जे प्राणी आहेत ते या दिशेला आहेत, दी सुवे. आपण या दिशेला जाणार आहोत आणि बघूया आपण नक्की कोणते कोणते प्राणी आहेत. तर मित्रांनो, आपण पहिला जो प्राणी पाहणार आहोत तो आहे हत्ती. खूप सुंदर असा हत्ती आपल्याला दिसला. तुम्ही पाहू शकता तिथे त्या छत खाली तो आहे आतमध्ये बसलेला. पाऊस जास्त पडतोय त्यामुळे आतमध्ये होता. आपण पहिलं दर्शन आपल्याला मिळालं हत्तींचं. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, थांबा मी लवकरच येत आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही प्लॅन करत असाल नॅशनल पार्कला आणि जर तुमची इच्छा असेल की सिंहाला पाहायची, तर तुमचं ते स्वप्न आता सध्या तरी पूर्ण नाही होणार आहे. कारण की आता सध्या तिथे सिंह नाही आहे, त्यामुळे तुम्हाला थांबावं लागेल, त्याच्या आगमनाची वाट पाहावं लागेल. तर बघूया पुढे काय कोणते कोणते आपल्याला प्राणी मिळत आहेत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आपण अस्वल बघत आहोत. तिथे अस्वल आहे आणि ते एकटाच पाऊस खूप जास्त आहे, पण तो पाहू शकता अस्वल आपल्याला दिसलेला आहे फायनली. आणि अजून एक अस्वल तुम्हाला दाखवतो, इकडे या माझं. तू पाहू शकता इथे एक अस्वल आहे तो, आणि तो अस्वल खूप असा मोठा आहे, दिसायला छोटा दिसतोय. तुम्ही पाहू शकता हा अस्वल एक आहे. तर 2 अस्वल आपल्याला दिसलेले आहेत. अस्वल खूप वेगळ्याच मूडमध्ये आहे, पाहू शकतो तुम्ही. तर म्हणजे आपल्याला पुढचा जो प्राणी दिसला आहे तो आहे वाघ. आणि ते पाहू शकता तो एका ठिकाणी बसलेला आहे छताखाली. पाऊस सुद्धा जास्त आहे. जी माहिती मला मिळाली त्याप्रमाणे इथे कदाचित 2 वाघ होते, मी शुअर नाही आहे, पण इथे 2 वाघ होते. आता सध्या एकच वाघ आहे. आम्ही इथे खूप उभं होतो की तो एकदा हलेल आणि इकडे या साईडला पण तो आला नाही, पण त्यांनी एक थोडीशी मुवमेंट केली होती. तो क्षण आम्ही टिपला आहे आणि ती बघू शकता तो उठलेला आहे सुद्धा इथून. आणि तर मित्रांनो, तुम्ही इथे खाऊ पण शकता. इथे कॅफे वाईल म्हणून आहे. इथे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला, पिझ्झा, समोसा, कॉफी, चहा वगैरे तुम्हाला सगळ्या ऑप्शन तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. जर तुम्ही इथे आलात तर नक्की त्याचा आस्वाद घ्या. अजून एक गोष्ट मित्रांनो, तर पाऊस असल्यामुळे इथे खूप चिखल होता, पाणी होतं सगळीकडे. तर म्हणजे तुम्हाला आता मी हिप्पो दाखवणार आहे, म्हणजे पानगेंडा. पाहू शकता हे 2 पानगेंडे कसे पाण्यात आहेत. पलटी मारली, पलटला. तर म्हणजे आपण जातो आता माकड बघायला. तर बघूया नक्की आपल्याला दिसत आहेत का माकडं. आणि पाहू शकता इथे काही स्टॅच्यूज आहेत माकडांचे, पण आपण जवळ जाऊन पाहू शकता इथे हा स्टॅच्यू आहे का. तर मित्रांनो, आता आपण बघत आहोत सांबर किंवा हरिण आणि किंवा याला काळवीट असं सुद्धा म्हटलं जातं. वेगळे प्रजाती याच्यामध्ये आहेत. हे पाहू शकता किती जास्त आहेत. आणि या प्राण्याचं जे जीवन असते ते नॉर्मली 20 ते 25 वर्षे जगतात आणि खूप चांगल्या वातावरणात हे जगू शकतात. ते पाहू शकता इथे खूप सारे झाडं सुद्धा आहेत, फुलं आहेत. तर खूप छान असं, कारण की हे उद्यान सुद्धा असल्यामुळे खूप मेंटेन केलेलं आहे इथे सगळं काही. आणि खूप साऱ्या प्रजाती सुद्धा आहेत झाडांच्या प्लस फुलांच्या सुद्धा. आपण पुढे जाणार आहोत आणि बघणार आहोत की नक्की आपल्याला काय एक्सप्लोर करायला लागेल अजून. तर चला. तर मित्रांनो, आता आपण जातो पेंग्विन बघायला नक्की कसे असतात. लास्ट टाइम बघितले होते, पण आता बघूया नक्की कसे दिसतात पेंग्विन. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो पेंग्विन कक्ष इथे. तर बघूया नक्की कसे आहेत पेंग्विन, कोणत्या कलरचे आहेत, किती आकाराचे आहेत, आणि तुम्हाला पुढे इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करेन. तर चला बघूया.
मित्रांनो, या पेंग्विनचं नाव आहे हम्बोल्ट पेंग्विन आणि हे साऊथ अमेरिकेच्या पेरू आणि चिले या 2 देशात आढळले जातात. तर आपल्यासाठी हे खास तिथून मागवलेले आहेत आपल्यासाठी. खूप छान असे पेंग्विन ते बघू शकता. यांची जी साईज असते ती जवळजवळ ते 24 इंच टू 26 इंच वाढू शकतात, म्हणजे 2.5 फुटामध्ये वाढू शकतात. ते प्लस यांचे जे वजन आहे ते जवळजवळ 5 किलो ते 7 किलो पण जाऊ शकतं. दिसायला खूपच छान असतात. ह्यांना खूप थंड वातावरणात राहण्याची सवय असते, त्यामुळे तुम्ही जर इकडचं टेम्परेचर बघाल तर खूप जास्त आहे. आम्हाला अक्षरशः थंडी वाजत होती. तर खूप छान. आता आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो, जसे तुम्ही पेंग्विन कशाने बाहेर येता, तुम्हाला इथे खूप सारे स्टॉल्स मिळतात. चहा, कॉफी, पिझ्झा, एव्हरीथिंग अंडर वन रूफ ते बघू शकता. आणि बसायला खूप सेटिंग आहे, खूप छान होती. आता आपण पुढे जाऊया आणि बघूया नक्की काय आहे. चला. तर मित्रांनो, इथे आम्ही आलो होतो आणि जिथे खूप वनस्पती होत्या. तुम्ही बघू शकता इथे खूप रोपटे छोटे ठेवलेत आणि जवळजवळ इथे निवडुंगाचे जवळजवळ 10 ते 12 प्रजाती आपल्याला बघायला मिळाल्या आहेत. त्याची सगळ्यांची इन्फॉर्मेशन पण दिली होती. मी ते पूर्ण कव्हर केले नाही, मी असं फास्ट फॉरवर्ड करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला, कारण की खूप मोठी झाली व्हिडिओ. पण खूप छान वाटलं इथे येऊन सुद्धा. हे रोपटे तुम्हाला सॅम्पलसाठी किंवा तुम्हाला बघण्यासाठी की कसे असतात काय ठेवली होती. आता तुम्ही बघू शकता पुढे आम्ही जात आहोत पक्ष्यांचे नंदनवन. इथे आपण खूप सारे पक्षी बघणार. बघूया आता कसं आहे काय आहे. आणि विशाल आपल्याला गाईड करताना ॲक्च्युली बघूया. चला. तर मित्रांनो, खरं सांगायचं तर वेगळे पक्षी, वेगळे प्राणी वेगळ्या वातावरणातून किंवा वेगळ्या हवामानातून आलेले असतात आणि एका ठिकाणी इकडे राहणं खूप खरंच त्यांना मेंटेन करणं खूप चॅलेंजिंग आहे. पण खरंच कौतुक केलं पाहिजे गव्हर्नमेंटचं किंवा इथेकडे कमिटीचं. हॅट्स ऑफ आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकतो इथे आता आपल्याला धनेश या पक्षाचं नाव आहे आणि इंग्लिशमध्ये याला हॉर्नबिल असं म्हणतात. या पक्षाच्या खूप वेगळ्या प्रजाती असतात, पण या पक्षाची खासियत म्हणजे याची चोच आहे आणि खूप वेगळी आणि युनिक अशी त्याची चोच आहे. इथे आपल्याला पोपट सुद्धा दिसलेला आहे. इथे पोपट्या सुद्धा खूप प्रजाती आहेत अवेलेबल, ते बघू शकता. आवाज असेल का त्याला? खूप सारे पोपट एकाच ठिकाणी बघू शकता. हे सगळे लव्ह बर्ड्स. कॉकटेल आहे. तर मित्रांनो, आपण पिकॉक म्हणजे मोर पाहिलेला आहे. आता काही फिमेल असावी. इथे मित्रांनो काही कासव पण तुम्ही पाहू शकता वेगळ्या प्रजातीचे. थोडे छोटे पण आहेत, थोडे मोठे पण आहेत. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे कासव थोडेसे मोठे आहेत आणि कसे पोहत आहेत ते अगदी माणसासारखे. माणूस कसे पोहतात तसेच एकदम. कदाचित माणसाने सुद्धा प्राण्यांकडून शिकलं असावं कसं पोहावं, किंवा जे उभयचर प्राणी आहेत. तर मित्र, हे दगडी कासव. टर्टल आणि टॉर्टॉइजमध्ये खूप फरक आहे मित्रांनो. दिसायला थोडेसे सेम असते तरी. तर मित्रांनो, आपण आता क्रॉकटेल मगर बघणार आहोत. बघूया नक्की आहे का मगर, आणि तेवढी मोठी आहे. तर बघूया आता. तो आपल्याला दिसली आहे मगर, ते पाहू शकता इथे. ही मगर नाही, ही वेगळ्या प्रकारची. इथं इथं हां बघा जरा खूप लांब याची. तर मित्रांनो, आता आपण जात आहोत पान पक्षी म्हणजे ॲक्वाबर्ड बघायला. बघा नक्की कसे आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता किती मोठे आहेत हे पक्षी. पण वेगळं आहे बघा खाली तिकडे या पक्षाला घोळ असं बोलतात. घोळ. किडे खातो हा. किडे हे किडे आणि कीटक वगैरे खातात. हे पाहू शकता.
तर मंडळी हा होता आपला दिवस आणि आपण आज राणीची बाग इथे आलो होतो आणि आपण वेगवेगळे पक्षी प्राणी पाहिलेले आहेत. एक टिप तुम्हाला देतो, जर तुम्ही आता प्लॅन करत असाल तर थोडं थांबा, कारण की तुम्हाला वाघ आणि चित्ता हे 2 मुख्य प्राणी आहेत ते तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत. ते आता सध्या अवेलेबल नाही आहेत. इथे सांगितलं गेलं की ते कमिंग सून आहेत, म्हणजे लवकरच ते आपल्या भेटीला येतील. आणि पण जर तुम्ही इतर प्राण्यांचं तुम्हाला थोडीशी आवड असेल तुम्ही नक्की या. अजून एक गोष्ट, पावसाळ्यात थोडंसं टाळा येण्याचं, कारण की पावसाळ्यात पाणी जास्त असतं. त्यामुळे जे मोस्टली जे प्राणी आहेत किंवा पक्षी आहेत ते त्यांच्या घरात किंवा त्यांचे जे तिथे पाऊस पडत नाही किंवा पाणी पडत नाही तिथे जाण्याचा प्रयत्न करतात, बाहेर येत नाही सहसा. तर तुम्ही उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात हा तुमच्यासाठी बेस्ट सीझन असेल येण्यासाठी. बाकी ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप चांगला होता माझा इथे राणीची बागमध्ये. माझ्यासोबत विशालसुद्धा होता आणि आम्ही खूप मजा केलेली आहे. आज सॅटर्डे असल्यामुळे थोडी गर्दी कमी आहे. तुम्ही सुद्धा कधी असे सॅटर्डे किंवा वीकडेजमध्ये या, जर तुम्ही संडेला आला तर तुम्हाला खूप सारी अशी जास्त गर्दी दिसेल. पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान आहे. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.